आता बातमी आहे नांदेडच्या किणवतमधून। परोटी रिठा डांबरीकरण रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप, दर्जेदार कामाची मागणी। परोटी ते रिठा या अतिदुर्गम भागातील डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून दर्जेदार काम करावे अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे। सध्या परोटी रिठा मार्गाचे डांबरीकरण सुरू असून रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या प्रक्रियेत तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। रस्त्याची जाडी, साहित्याचा दर्जा व कामाची पद्धत समाधानकारक नसल्याने भविष्यात रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। गुरुवारी 19 फेब्रुवारी गुरुवार रोजी परोटी व रिठा येथील ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली असून शासनाचा निधी खर्च होत असताना दर्जेदार काम होणे आवश्यक आहे, अन्यथा काही महिन्यांतच खड्डे पडून नागरिकांना त्रास सहन करावा लागेल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता झरीकर यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी लवकरच स्थल पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी परोटी येथील अशोक पवार, विनोद जाधव, बालाजी भालके यांच्यासह दोन्ही गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। संबंधित विभागाने कामावर काटेकोर देखरेख ठेवून टिकाऊ व दर्जेदार रस्ता निर्माण करावा अशी मागणी परोटी येथील अशोक पवार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किणवट, नांदेड। ते हाताने म्हणजे बिना खोऱ्याची ही गिट्टी उकलल्या जाते। या ठिकाणी कसल्याही प्रकारची दबाई केलेली नाहीये। पाणी तर 100% कसल्याच प्रकारे वापरले गेलेलं नाहीये। तर हे लेअर जर हाताने जर उकलत असेल तर हा रोड पुढच्या काळामध्ये जर मोठे मोठे हेवी वाहनं चालल्यावर हे रोड टिकेल का, हे माझा सगळ्यांना प्रश्न आहे। मान्य अशी आहे की या ठिकाणी जे रोड काम चाललेलं आहे ते 100% सगळं एकदम तुकपालीच चाललेलं आहे। कसल्या प्रकारची लेवलिंग नाही आहे, व्यवस्थित पाणी टाकणं नाही आहे, गिट्टीचा वापर बरोबर नाही, डांबराचा वापर बरोबर नाही, आणि ही जी चुरी आहे ती चुरीसुद्धा कुठे टाकलेली आहे कुठे टाकलेली नाही आहे। तर माननीय तुम्हा सर्व साहेब लोकांना आमची विनंती आहे की हा रोड जो आहे तो अगदी मजबूत आणि चांगल्या प्रकारे व्हावा, ही आमची सर्वांना तुम्हाला विनंती आहे। माननीय इंजिनियरनासुद्धा माझी विनंती आहे की आपण या कामावर तीव्रतेने लक्ष द्यावं आणि काम 100% चांगलं व्हावं। मी अगदी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं होता की बाबा हे रोड काय तात्पुरतं म्हणजे थुकपालीस चाललेलं आहे का कायमचं आहे, तर त्यांनी सांगितलं की 100% नवीनीकरण चाललेलं आहे। मग नवीनीकरण इथं मला कुठंच आढळलेलं नाही आहे। माननीय सर्व इंजिनियरांना, माझा माननीय आमदार साहेबांना, सर्व पत्रकारांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हा रोड अतिशय उत्तम दर्जाचा व्हावा। माननीय आमदार साहेबांनी ज्या तळमळीनं या ठिकाणी आम्हाला मागणी करून दिलेली आहे त्यांच्या मागणीला मान देण्यात यावा आणि हा रोड अतिशय उत्तम प्रकारे आणि मजबूत व्हावा, ही आमची सर्व गावकऱ्यांची, या परिसरातील सर्व या रोडनी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची हीच आम्हा सगळ्यांची विनंती आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।